राज्यशास्त्र म्हणजे काय? राज्यशास्त्र म्हणजे राज्य, सरकार, सत्ता केंद्रे, कायदे, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्ये यांचा अभ्यास करणारे शास्त्र. इंग्रजीत याला पॉलिटिकल सायन्स असे म्हणतात. हे शास्त्र माणसाच्या समाजातील राजकीय व्यवहारांचा अभ्यास करते. राज्यशास्त्राच्या अभ्यासातून आपण राज्य कसे निर्माण होते, त्याची उद्दिष्टे काय असतात, राज्य चालवण्याचे तत्त्वज्ञान काय आहे, राज्याचा नागरिकांवर आणि नागरिकांचा राज्यावर काय परिणाम होतो हे शिकतो. राज्यशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे नागरिक म्हणून आपली भूमिका समजते. आपण केवळ मतदान करणारे मतदार नसून सुजाण नागरिक म्हणून जबाबदारी घेणारे घटक आहोत हे समजते. यामध्ये लोकशाही, हुकुमशाही, समाजवाद, राष्ट्रवाद, संघराज्य व्यवस्था, सार्वभौमत्व, कायदा, न्याय, स्वातंत्र्य, समानता यासारख्या संकल्पनांचा समावेश होतो. राज्यशास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्याला केवळ आपल्या देशाच्या नव्हे तर इतर देशांतील राज्यघटना, निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष, आंतरराष्ट्रीय संबंध इत्यादींचे ज्ञान होते. हे शास्त्र समाज सुधारण्यासाठी आणि सजग नागरिक घडवण्यासाठी आवश्यक आहे. राज्यशास्त्रातील प्रमुख संकल्पना. राज्यशास्त्रात अनेक मूलभूत संकल्पना असतात ज्या राजकीय प्रक्रियांचे स्पष्टीकरण देण्यासाठी वापरल्या जातात. या संकल्पना समाजशास्त्रीय, कायदेशीर आणि तत्त्वज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जातात. सर्वप्रथम राज्य ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. राज्य म्हणजे एक ठराविक भौगोलिक क्षेत्र, त्या क्षेत्रातील लोक, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे सरकार आणि सार्वभौमत्व या चार गोष्टींचा समुच्चय असतो. दुसरी महत्त्वाची संकल्पना म्हणजे सरकार. सरकार म्हणजे राज्य चालवण्यासाठी असलेली रचना, जी कायदे बनवते, अंमलात आणते आणि न्याय देते. कायदा ही संकल्पनाही अत्यंत महत्त्वाची आहे. समाजात सुव्यवस्था राखण्यासाठी कायद्याची आवश्यकता असते. न्याय म्हणजे सर्वांवर समान नियम लावणे आणि योग्य ते न्याय मिळवून देणे. स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला मनासारखं जगण्याचा अधिकार, पण तो दुसऱ्याच्या अधिकारावर परिणाम करू नये. समानता ही संकल्पना सांगते की सर्व नागरिक समान आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता वागणूक दिली पाहिजे. लोकशाही, हुकुमशाही, राष्ट्रवाद, सार्वभौमत्व, राजकीय पक्ष, मतदान अशा अनेक संकल्पना राज्यशास्त्रात आहेत ज्या समाजव्यवस्था समजून घेण्यासाठी अत्यावश्यक आहेत. या संकल्पनांमुळेच नागरिक आपली भूमिका अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतात. राज्य, स्टेट. राज्य ही एक कायदेशीर राजकीय संस्था आहे ज्याचे स्वरूप चार मूलभूत घटकांवर आधारित असते. निश्चित भूप्रदेश, कायमस्वरूपी लोकसंख्या, एक स्थिर सरकार आणि सार्वभौमत्व. राज्य हे एक संगठित राजकीय यंत्र असते जे एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर नियंत्रण ठेवते आणि त्या क्षेत्रातील नागरिकांच्या जीवनाचे नियमन करते. उदाहरणार्थ, भारत, फ्रान्स, अमेरिका ही सर्व स्वतंत्र राज्ये आहेत. प्रत्येक राज्याची स्वतःची प्रशासकीय यंत्रणा असते जिच्या मार्फत ते कायदे तयार करते, लागू करते आणि न्यायव्यवस्था चालवते. राज्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरिकांचे हक्क सुरक्षित ठेवणे आणि सामाजिक न्याय देणे. राज्य सरकार, न्यायपालिका व कायदे तयार करणारी संसद अशा तीन प्रमुख अंगांद्वारे कार्य करते. राज्य कोणत्याही बाह्य शक्तीच्या हस्तक्षेपाशिवाय स्वतःचे निर्णय घेऊ शकते, यालाच सार्वभौमत्व म्हणतात. ही सार्वभौम सत्ता अंतर्गत म्हणजे स्वतःच्या नागरिकांवर आणि बाह्य म्हणजे इतर राज्यांशी संबंध ठेवताना लागू असते. राज्याचे अस्तित्व कायमस्वरूपी असते. जरी त्या राज्यातील सरकार बदलत असले तरी राज्य बदलत नाही. उदाहरणार्थ,
भारतात दर 5 वर्षांनी निवडणुका होतात आणि सरकार बदलू शकते. पण भारताचे राज्य म्हणून अस्तित्व कायम राहते. राज्य हे नागरिकांना सुरक्षितता, सेवा, हक्क आणि न्याय देण्याची प्रमुख संस्था आहे. त्यामुळे राज्याचे अस्तित्व कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी आवश्यक मानले जाते. राष्ट्र, नेशन. राष्ट्र ही एक भावनिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संकल्पना आहे. राष्ट्र म्हणजे अशा लोकांचा समूह ज्यांच्यात समान भाषा, धर्म, इतिहास, परंपरा, संस्कृती किंवा वांशिकता असते. राष्ट्राची ओळख ही त्या लोकांच्या एकात्मतेतून आणि सामूहिक भावनेतून निर्माण होते. उदाहरणार्थ, भारतात विविध जाती, धर्म, भाषा असतानाही भारतीयत्वाची भावना सर्वांना एकत्र बांधून ठेवते. यामुळेच भारत एक राष्ट्र आहे. राष्ट्र ही संकल्पना राज्यासारखी भौगोलिक किंवा राजकीय नसते, तर ती मानसिक ऐक्य आणि सांस्कृतिक नात्यावर आधारित असते. शासन, गव्हर्नमेंट. शासन म्हणजे राज्य चालवणारी कार्यकारी संस्था. हे सरकार कायदे बनवते, अंमलात आणते आणि राज्यातील प्रशासन चालवते. शासन 3 मुख्य अंगांद्वारे कार्य करते: विधिमंडळ, कायदे करणारे; कार्यकारी मंडळ, कायदे अंमलात आणणारे; आणि न्यायपालिका, कायद्याचे पालन बघणारे. उदाहरणार्थ, भारतात संसद, केंद्रीय सरकार व सर्वोच्च न्यायालय ही अनुक्रमे ही 3 अंगे आहेत. शासन हे लोकशाही पद्धतीने निवडले गेलेले असते आणि काळानुसार ते बदलू शकते. पण राज्य कायमस्वरूपी असते. सार्वभौमत्व, सॉव्हरेनिटी. सार्वभौमत्व म्हणजे राज्याचे अंतिम आणि सर्वोच्च अधिकार. याचा अर्थ असा की राज्य आपल्या अंतर्गत व बाह्य सर्व बाबतीत स्वतंत्र निर्णय घेऊ शकते. उदाहरणार्थ, भारत कोणत्याही देशाच्या दबावाखाली न येता स्वतःचे परराष्ट्र धोरण ठरवतो. सार्वभौमत्वाचे 2 प्रकार असतात: आंतरिक, राज्य आपल्या नागरिकांवर पूर्ण अधिकार ठेवते; आणि बाह्य, राज्य आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र असते. सार्वभौमत्व हे कोणत्याही राज्याचे महत्त्वाचे लक्षण आहे. स्वातंत्र्य, लिबर्टी. स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला विचार, अभिव्यक्ती, विश्वास, व्यवसाय, निवास, आंदोलन व कृती यांचे स्वातंत्र्य असणे. हे स्वातंत्र्य इतरांच्या स्वातंत्र्याला बाधा न आणता वापरले गेले पाहिजे. उदाहरणार्थ, भारताच्या राज्यघटनेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, ज्याद्वारे प्रत्येकजण आपली मते मोकळेपणाने मांडू शकतो. स्वातंत्र्य हे लोकशाहीचे आत्मा मानले जाते. ते केवळ कायदेशीरच नाही तर नैतिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. न्याय, जस्टिस. न्याय म्हणजे योग्य, निष्पक्ष आणि समतामूलक वागणूक मिळणे. न्याय 3 प्रकारचा असतो: आर्थिक, सामाजिक आणि राजकीय. सामाजिक न्यायात जात, धर्म, लिंग, वर्ग यावर आधारित भेदभाव नसावा. आर्थिक न्यायात सर्वांना समान संधी मिळावी आणि संपत्तीचा समतोल राखला जावा. राजकीय न्यायात प्रत्येकाला मतदानाचा व निवडणुकीत भाग घेण्याचा समान अधिकार मिळावा. भारतीय राज्यघटनेत न्याय हा उद्देशिका, प्रिॲम्बल, मध्ये स्पष्टपणे नमूद केला आहे. समता, इक्वालिटी. समता म्हणजे सर्व नागरिकांना कायद्यासमोर समान वागणूक देणे आणि कोणताही भेदभाव न करता समान संधी उपलब्ध करून देणे. उदाहरणार्थ, शिक्षण, रोजगार, न्याय आणि सार्वजनिक सेवांमध्ये सर्वांसाठी समानता असावी. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 14 ते 18 हे समतेचे अधिकार सुनिश्चित करतात. समतेशिवाय स्वातंत्र्य, न्याय आणि लोकशाहीचा अर्थ अपूर्ण राहतो. त्यामुळे समता ही आधुनिक राज्यघटनेचे मूलभूत मूल्य मानली जाते. राजकीय विचारप्रणाली. राजकीय विचारप्रणाली म्हणजे एखाद्या समाजात किंवा देशात राज्य,
सरकार, सत्ता, समानता, स्वातंत्र्य, न्याय, अर्थव्यवस्था याबाबतीत असणाऱ्या विचारसरणींचा एक संपूर्ण दृष्टिकोन. ही विचारप्रणाली ठरवते की समाज कशा पद्धतीने चालवला जावा. विविध देशांमध्ये विविध राजकीय विचारप्रणाली अस्तित्वात आहेत आणि त्यानुसार तेथील शासनपद्धती ठरतात. काही महत्त्वाच्या विचारप्रणाली म्हणजे लोकशाही, हुकुमशाही, समाजवाद, पुंजीवाद, राष्ट्रवाद, निओ लिबरलिझम इत्यादी. लोकशाही विचारप्रणाली मानते की सत्ता लोकांकडे असावी आणि त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत सरकार चालवले जावे. हुकुमशाही विचारप्रणालीमध्ये सत्ता एका व्यक्तीकडे किंवा एका गटाकडे केंद्रित असते आणि लोकांना मत मांडण्याचे स्वातंत्र्य कमी असते. समाजवाद ही विचारसरणी सांगते की समाजातील सर्व संसाधने आणि साधने लोकांच्या मालकीच्या असाव्यात आणि सर्व नागरिकांना समान संधी मिळावी. तर पुंजीवाद मानतो की खासगी मालकी हवी आणि बाजारव्यवस्थेवर आधारित अर्थव्यवस्था असावी. राजकीय विचारप्रणाली समाजाच्या रचनेवर थेट परिणाम घडवते. त्यामुळे ती नागरिकांच्या जीवनमानावर, त्यांच्या अधिकारांवर आणि दैनंदिन व्यवहारांवर प्रभाव टाकते. सुशिक्षित नागरिक म्हणून आपण विविध विचारप्रणाली समजून घेणे आवश्यक असते जेणेकरून आपण समाजातील घडामोडींचे विश्लेषण योग्य प्रकारे करू शकू. लोकशाही. लोकशाही म्हणजे लोकांचे शासन. या पद्धतीमध्ये सत्ता थेट जनतेकडे असते आणि ते निवडणुकांच्या माध्यमातून आपले प्रतिनिधी निवडून देतात. या प्रतिनिधीमार्फत सरकार चालवले जाते. लोकशाहीत सर्व नागरिकांना मताधिकाराचा हक्क असतो. कायद्यापुढे सर्व समान असतात आणि व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य यासारख्या मूलभूत हक्कांची हमी दिली जाते. या प्रणालीत विरोधी पक्ष असतो आणि माध्यमांना स्वातंत्र्य असते. पारदर्शकता आणि जबाबदारी ही लोकशाहीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. भारत, अमेरिका, ब्रिटन ही लोकशाही राष्ट्रे मानली जातात. लोकशाहीमध्ये विचारांची देवाणघेवाण होते. मतभेद असतात, पण शेवटी निर्णय बहुमताने घेतले जातात. लोकशाहीचा मुख्य हेतू म्हणजे नागरिकांच्या कल्याणासाठी शासन करणे आणि सर्व घटकांना समान संधी देणे होय. हुकुमशाही. संयोग चिन्ह. हुकुमशाही म्हणजे एका व्यक्ती किंवा एका गटाकडे सर्व सत्ता केंद्रित असणे. या पद्धतीमध्ये जनतेचा सहभाग कमी किंवा नसतोच. निवडणुका होत्या तरी त्या केवळ औपचारिक असतात. हुकुमशाहीत माध्यमांवर नियंत्रण असते. विरोधक दडपले जातात आणि व्यक्तिस्वातंत्र्य मर्यादित असते. हिटलरची जर्मनी, मुसोलिनीची इटली किंवा सध्याच्या काही देशांतील सत्ताकेंद्रित शासनपद्धती हुकुमशाहीच्या उदाहरणांमध्ये येतात. या प्रणालीत निर्णय जलद घेतले जातात कारण मतभेदांना फारसा वाव नसतो. परंतु हुकुमशाहीमध्ये जनतेच्या हक्कांचा अपहार होण्याची शक्यता जास्त असते. अशी शासनपद्धती अल्पकाळासाठी परिणामकारक वाटू शकते, पण दीर्घकालीन दृष्टीने ती समाजाच्या मुक्त विकासाला अडथळा ठरते. समाजवाद. संयोग चिन्ह. समाजवाद ही एक विचारसरणी आहे जी समाजातील सर्व घटकांना समान संधी, न्याय आणि मूलभूत गरजांची पूर्तता मिळवून देण्यावर भर देते. या प्रणालीत उत्पादनाची साधने, संपत्ती आणि संसाधने यांवर समाजाची एकत्रित मालकी असावी, अशी कल्पना आहे. म्हणजेच उद्योग, शिक्षण, आरोग्य सेवा यांसारख्या सुविधा खासगी नव्हे तर शासन किंवा सार्वजनिक मालकीत असाव्यात. समाजवादाचा उद्देश गरिबी दूर करणे, उत्पन्नातील असमानता कमी करणे आणि सर्वांनाच जीवनावश्यक सुविधा सहजपणे उपलब्ध करून देणे आहे. या विचारसरणीमध्ये सर्वांचा समविचाराने विकास हा मूलमंत्र आहे. भारतात सुरुवातीच्या काळात समाजवादी धोरणांवर भर होता.
पंडित नेहरू यांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा मार्ग स्वीकारला, ज्यामध्ये समाजवाद आणि पुंजीवादाचा समावेश होता. समाजवाद एक आदर्श व्यवस्था मानली जाते, पण त्याची अंमलबजावणी करताना अनेकदा कार्यक्षमतेचा अभाव जाणवतो. पुंजीवाद. पुंजीवाद म्हणजे खासगी मालकी, खुला बाजार आणि नफा हे केंद्रस्थानी असलेली आर्थिक व राजकीय विचारसरणी. या प्रणालीत उत्पादनाची साधने खासगी मालकांच्या ताब्यात असतात. लोक आपली बुद्धिमत्ता, कौशल्य आणि पैसा गुंतवून व्यवसाय चालवतात आणि अधिकाधिक नफा कमवतात. बाजारातील मागणी पुरवठा हे मूल्य ठरवतात. यामध्ये स्पर्धेला खूप महत्त्व असते. ही व्यवस्था वैयक्तिक स्वातंत्र्य, नाविन्यपूर्ण कल्पना आणि उद्योजकतेला चालना देते. परंतु पुंजीवादामुळे आर्थिक विषमता वाढते. श्रीमंत अधिक श्रीमंत होतात तर गरीब अधिक गरीब राहतात. समाजातील दुर्बल घटक उपेक्षित राहतात. अनेक पाश्चात्य देश, विशेषतः अमेरिका, ही पुंजीवादी धोरणं स्वीकारणारी राष्ट्र आहेत. भारतातही 1991 नंतर आर्थिक उदारीकरणाच्या काळात पुंजीवादी धोरणांना चालना मिळाली. राष्ट्रवाद. संयोग चिन्ह. राष्ट्रवाद म्हणजे आपल्या राष्ट्रावर असणारा अभिमान, प्रेम आणि समर्पण. ही एक राजकीय व सामाजिक संकल्पना आहे ज्यामध्ये राष्ट्र हा समाजातील सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. राष्ट्रवाद लोकांना एकत्र बांधून ठेवतो, त्यांच्या ओळखीची भावना निर्माण करतो आणि सामूहिक उद्दिष्टांसाठी प्रेरित करतो. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रवादाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. गांधी, नेहरू, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या नेत्यांनी राष्ट्रवादाचे सकारात्मक रूप लोकांमध्ये जागवले. राष्ट्रवाद दोन प्रकारचा असतो, सकारात्मक आणि नकारात्मक. सकारात्मक राष्ट्रवाद राष्ट्राच्या विकासासाठी एकता, समानता आणि न्याय यांना महत्त्व देतो, तर नकारात्मक राष्ट्रवाद इतर राष्ट्रांचा द्वेष करतो, वंश, धर्म किंवा भाषेच्या आधारावर वर्चस्ववाद वाढवतो. त्यामुळे राष्ट्रवाद नेहमीच संतुलित आणि समावेशी असावा. निओ लिबरलिझम. निओ लिबरलिझम ही एक आर्थिक व राजकीय विचारसरणी आहे जी 1970च्या दशकात पुन्हा उदयास आली. यामध्ये बाजारव्यवस्थेवर जास्त भर दिला जातो आणि सरकारचा हस्तक्षेप कमी असावा असे मानले जाते. यामध्ये खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, मुक्त व्यापार यांना महत्त्व दिले जाते. निओ लिबरलिझमनुसार सरकारने केवळ कायदा, सुव्यवस्था व मूलभूत सुविधा पुरवाव्यात, पण अर्थव्यवस्थेतील सहभाग कमी असावा. हे धोरण बहुराष्ट्रीय कंपन्यांना देशात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करते. भारताने 1991 मध्ये निओ लिबरल धोरण स्वीकारले. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा वेग वाढला, पण त्याचवेळी गरीब श्रीमंतांमधील दरीही वाढली. ही विचारसरणी आर्थिक वाढ घडवते, पण सामाजिक न्याय व समावेशक विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण करते. त्यामुळे याचा स्वीकार करताना सावधगिरी आवश्यक असते. गांधीवाद. संयोग चिन्ह. गांधीवाद ही महात्मा गांधींनी मांडलेली राजकीय, सामाजिक आणि नैतिक विचारसरणी आहे. यामध्ये अहिंसा, सत्य, स्वदेशी, आत्मनिर्भरता, नैतिकता, श्रमप्रतिष्ठा आणि साधेपणा यांचा समावेश होतो. गांधीवाद फक्त एक राजकीय तत्त्वज्ञान नसून तो एक जीवनशैली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध संघर्षासाठी अहिंसेचे शस्त्र वापरण्याचे महत्त्व पटवले जाते. गांधीजींनी सत्याग्रह व असहकार आंदोलनाद्वारे ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा दिला. त्यांनी सर्वोदय म्हणजेच सर्वांच्या कल्याणाची संकल्पना मांडली. गांधीवाद व्यक्तीच्या आत्मशुद्धीला व नैतिक उन्नतीला प्राधान्य देतो. त्यांनी खादीचा वापर, स्वदेशी वस्तूंना प्राधान्य व अस्पृश्यतेचा विरोध केला. गांधीवादात समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विचार केला जातो.
त्यांचे ग्राम स्वराज हे संकल्पनेवर आधारित स्वराज्य म्हणजे ग्रामपातळीवर आर्थिक आणि राजकीय स्वावलंबनाचे तत्त्वज्ञान आहे. गांधीवाद आजही सामाजिक समतेसाठी, अहिंसक आंदोलनासाठी आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी प्रेरणा देतो. तो आधुनिक काळातही अत्यंत सुसंगत व मानवी मूल्यांवर आधारित विचारसरणी मानली जाते.